वर्षा पागोटे, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनची जिल्हाध्यक्ष आहे। आज आमचा जिल्हा सामान्य रुग्णालय येथील परिचारिकेचं काम बंद आंदोलन करत आहोत। संबंधित काम बंद आंदोलनाची नोटीस आम्ही 11 तारखेला दिली होती। त्या नोटीसमध्ये महत्त्वाची मागणी आमची अशी होती की दिनांक 6 तारखेला ज्या परिचारिकेवरती ते अन्याय झालेला आहे शारीरिक आणि आर्थिक, त्या परिचारिकेला तात्काळ न्याय मिळाला पाहिजे आणि जो कोणी संबंधित व्यक्ती होती तोतया कर्मचारी त्याला पकडून ती जास्तीत जास्त कठोर शिक्षा देऊन यापुढे असे कुणीही तोतये लोक हॉस्पिटलमध्ये फिरणार नाही याची दक्षता रुग्णालयाने घेतल्या पाहिजे। दुसरी गोष्ट की वारंवार आम्हाला चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमुळे प्रॉब्लेम निर्माण होतात आहे की रुग्णसेवा करताना पुरुष वॉर्डामध्ये जर एखाद्या पुरुषाला रात्रपाळीमध्ये शौचास न्यायचं असलं आणि पुरुष कर्मचारी नसलं तर प्रशासनाला अपेक्षित काय आहे की त्याच्यासोबत महिला कर्मचाऱ्यांनी जावं किंवा त्याला वाऱ्यावर सोडून द्यावं। अशावेळी प्रत्येक वॉर्डमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी रात्रपाळीला असल्याच पाहिजे ही आमची मागणी आहे। त्या दिवशीला जो प्रकार घडला 6 तारखेला, कदाचित त्या दिवशी एक स्टाफ तिच्याऐवजी देण्याची जर तयारी असती आणि प्रशासनाजवळ असती तर कदाचित ती स्टाफ घरी गेली असती, घडलेला प्रकार घडला नसता। आज इथे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये कितीतरी वर्षापासून 60 ते 65 पदे सतत रिक्त राहिल्यामुळे कामाचा अतिरिक्त बोजा आमच्यावरती येत आहे। एका वॉर्डात 2 वॉर्ड शिफ्ट करणे, एका परिचारिकेला डबल ड्युटी देणे, त्याच्यानंतर एका परिचारिकेची आजारी असताना सुद्धा ड्युटी करून घेणे, एका दिवसाची नाईट पाळी रात्रपाळी असताना 2 रात्र असे नियमबाह्य पद्धतीने काम करणं सुरू आहे आणि त्यातच परिचारिका आजारी पडत आहे तर दुसरीकडे आमच्यावरती अन्याय सुद्धा होत आहे। प्रशासकीय सुद्धा अन्याय होत आहे आणि सर्वसामान्य लोकांकडून सुद्धा अन्याय होत आहे। हा अन्याय दूर करण्याकरिता इथे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जी काही रिक्त पदे आहे ती रिक्त पदे तात्काळ भरली गेली पाहिजे आणि या समान गोष्टीमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग येतो की आम्हाला कामावरती सुरक्षा मिळाल्या पाहिजे, कारण की कधीही दिवसेंदिवस महिलांवरचे तसेच अत्याचार वाढत चाललेले आहेत। त्यात आम्ही महिला कर्मचारी रात्रपाळी ड्युटीला असताना इथे अन्याय होत आहे। एक तर रुग्णांसोबत पुष्कळ नातेवाईक आल्याच्या नंतर त्यांच्या रोषाला आम्हाला समोर जावं लागतं आहे, कारण की दुसरं कुणी ऑन ड्युटी नसतं। त्या रोषाला समोर जाताना अनेक प्रश्नांना आम्हाला सामना करावा लागतो आहे। म्हणून चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि रिक्त पदे ही आमची महत्त्वाची मागणी असून त्याचप्रमाणे जिल्हा स्त्री रुग्णालयातील जी परिचारिका आहे तिला डॉक्टरांच्या बेजबाबदारपणासाठी कारणीभूत ठरून जे निलंबन केलेलं आहे ते निलंबन तात्काळ मागे घेतल्या पाहिजे, कारण डॉक्टरांच्या कामाला हे डॉक्टर जबाबदार असतात, परिचारिका नाही आणि त्यामुळे त्या परिचारिकेवरती जो अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर केला पाहिजे। हॉस्पिटलमध्ये सध्या ओटीमधल्या ज्या काही शस्त्रक्रिया आहे त्या थांबलेल्या आहे। ICU सारख्या ठिकाणी सुद्धा प्रॉब्लेम चाललेले आहे, कॅज्युअल्टीमध्ये प्रॉब्लेम झाला आहे, रुग्णसेवा निश्चित विस्कळीत झालेली आहे। आमची इच्छा नाही आहे की रुग्णांना वेठीस पकडावं, पण प्रशासन हे आमच्या कुठल्याही मागण्यांना दाद देत नसल्या कारणामुळे आम्हाला नाईलाजास्तव हा पर्याय अवलंब करावा लागला। आजही आमची 16 तारखेला सरांसोबत एक चर्चा झाली आहे, त्या चर्चा संबंधीचं केवळ आम्हाला लेखी निवेदन इथे देण्यात यावं अशी आमची मागणी आहे। जोपर्यंत ते स्वतः ऐकणार नाही आणि झालेली चर्चेचा एक सकारात्मक आम्हाला एक लेखी स्वरूपात देणार नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन इथे करणार आहोत।